मावशी काय विकायला आणला तू? चायवल. चायवल. हां. चायवल म्हणजे काय असते? भाजी. पावसाळा आता लवकरच सुरू होतो आहे आणि पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर आपल्या जंगलामध्ये काही भाज्या येतात. तर एक शेजारच्या गावामधली एक मावशी एक भाजी घेऊन आलेली विकायला. तर ही भाजी काय आहे आणि ती कशी बनवायची हे तिच्याकडून आपण जाणून घेऊया. आणि जर तुम्हालाही अशा प्रकारची भाजी कुठे रस्त्यावर दिसली विकताना किंवा फेरीवाला जर एखादा आला, एखादी लेडीज किंवा जेंट्स ही भाजी घेऊन जर विकण्यासाठी तुमच्या आसपास कुठं आला असेल तर त्याच्याकडून ती विकत घेऊन आणि एकदा प्रयत्न करून बघा. कारण ही भाजी, ह्या ज्या भाज्या आहेत ह्या बिनखताच्या भाज्या असतात, जंगलामध्ये उगवणाऱ्या असतात आणि याच्यापासून कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. मावशी काय विकायला आणला तू? चायवल. चायवल. हां. चायवल म्हणजे काय असते? भाजी. भाजी. ही कुठून आणते तू आता? जंगलात. ही भाजी आणली कुठून? जंगलातल्या. जंगलामध्ये. हां. म्हणजे याला चायवल म्हणतात. हां. अच्छा, हे वेल असतात. येईल. बर. आता कसं वाट आहे जुडी? 10. 10 रुपये जुडी. बरं. आता ही किती किती दिवसापर्यंत मिळते, म्हणजे अशी कधीपासून चालू होते मिळायला? हो. हां. आता पाऊस पडला का सुरुवात होईल ना. पाऊस- आधी निघल्या म्हणजे आधी निघलाय ते आता. आता पावसाच्या अगोदरच निघाले? निघालाय. अच्छा अच्छा. पाऊस पडला का डबल दुसरा तेलपट निघेल. पाऊस पडल्यानंतर तेलपट. तेलपट निघेल. हां. म्हणजे चायवळाचाच दुसरा प्रकार आहे हां, तेलपट. दुसरा प्रकार. आणि याला चायवळ म्हणतात हां. आणि ते दुसरं येईल त्याला तेलपट म्हणतात. तेलपट म्हणते त्या कालसर असताय हां. काट नसतात. काळा असते. हां. काळसर. काळसर. हां. काळा नाही. हां, कालसर. बरं बरं. मावशी, हां. ही जी चायवळाची भाजी आणली, हां. आता आम्हाला तर काय ही भाजी कशी बनवतात माहीत नाही. हां. ही भाजी कशी बनवतात जरा सांगशील का तू? हां, सांगेल. हा सांग. बारीक कापाची. बारीक कापून घ्यायची. हां. कांदा टाकायचा. कांदा टाकायचा. मसाला टाकायचा. मसाला टाकायचा. हळद टाकायची हळद टाकायची. आणि सरकळ टाकायची. हा. सरकळ टाकायची. म्हणजे त्याला टाकायची. फोडणीवर द्यायची. फोडणीवर टाकायची. हा आणि पारतालाची. हा. अशी परतून घ्यायची. हां, पाणी टाकायचं थोडा. भाजीमध्ये पाणी टाकायचं. हां, बर. झाकण टाकायचं. झाकण, त्याच्यानंतर झाकण टाकायचं. हां. बरं. म्हणजे मग शिजून दिली की झाली भाजी तयार? झाली झाली. बरं बरं बरं, ठीक आहे.